PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. मिस्टर अँड मिसेस परफेक्ट भाग 10वा. लेखिका प्राची सुळे. कथा फार छोटी आहे म्हणून मी ह्याचे सिंगल पार्ट टाकत आहे. प्लीज आपण समजून घ्या. सुरुवात करूया कथेला. बाबा आणि निनाद बोलू लागले, पण मिताली तिचं ओळखीचं हसू कुठे गेले? मंदार विचारात पडला. त्याला सारखं वाटत होते मिताली त्याला पाहून स्मित देईल, तिच्या डोळ्यात त्याच्याबद्दल काहीतरी भावना असतील. पण ते डोळे कोरे होते, अनोळखी होते. कथा पुढे सुरू. देवकी आणि सीमा सगळ्यांना खाण्याचे पदार्थ घेऊन आल्या. प्रत्येकाच्या हातात खाण्याची डिश देऊन दोघी बसल्या. सविताताई, आम्हाला तुमची मिताली पसंत आहे. म्हणजे हे मी मंदारच्या वतीनेही सांगते हं, कारण त्यांनीच संमती दिले फोटो पाहून. लग्न म्हणजे घराणं किती मोठं, किती श्रीमंती हे नाही, तर 2 अनोळखी नातेसंबंध दृढ होतात, 2 घराणी एकत्र येतात. हे आमचं झालं, तुम्हीही बोला. देवकीने सरळ विषयाला हात घातला. देवकीताई, आम्हाला बापट गुरुजींनी तुमच्या मंदारचा फोटो दाखवला, तेव्हाच आमची पसंती झाली होती. पण इकडून तसे काही सांगणे न आल्याने विषय थांबला होता. आम्हालाही मंदार पसंत आहे, सविता बोलली. वाह, हे छानच झाले, देवकी खुश होत बोलली. मंदार, मिताली, तुम्ही बोला ना. मंदार, तू मितालीशी एकांतातही बोलू शकतोस. बाहेर गार्डनमध्ये जा. देवकीने त्यांना बोलतो करण्याचा प्रयत्न केला. होय, आम्ही बाहेर जातो. पडत्या फळाची आज्ञा मानून मंदार उभा राहिला. मिताली त्याच्याबरोबर बाहेर आली. तसं मंदारच्या जीवात जीव आला. त्याला खूप रिलॅक्स वाटले. तरी मिताली शांतच होती. मग मंदारने पुढाकार घेतला. मिताली, इफ आय एम नॉट मिस्टेकन, आपण हैदराबादला जाताना बसमध्ये भेटलो होतो ना? तो तिच्या चेहऱ्यावरचे भाव वाचत बोलला. हो काळे, ती मीच होती. कसं विसरेन मी? मिताली अजूनही त्याच निर्विकार चेहऱ्याने बोलली. काय? आता मंदारला वेळ लागायची पाळी आली. त्याला समजत नव्हते तिच्याशी कसे बोलावे, कारण ती जीवाभावाची असल्याप्रमाणे ओळखीची होती आणि तेवढीच आता अनोळखी होती. हा काय प्रकार चालू आहे? हे मिताली, एक मिनिट हं. हे बघ, माझा पुरता गोंधळ झालाय. म्हणजे मी कन्फ्यूज झालोय. अगं 3 महिन्यांपूर्वीच आपण भेटलो, छान बोललो, निघताना एकमेकांचे नंबर घेतले. तू कधी फोन केला नाही ती गोष्ट वेगळी, पण आता अशी का तुटक अनोळखी वागतेस? तुझ्या चेहऱ्यावर ती जुनी ओळख नाही की तुझं ते स्माईल नाही? काय प्रॉब्लेम काय आहे? मला नीट सांगशील का? माझ्याकडून काही चुकीचं घडलंय का? मंदारने तिला सडेतोड विचारले. मिताली काही क्षण शांत राहिली. गार्डनमध्ये बसायला बेंच होते. तिकडे बोट करत ती बोलली, चला तिथे बसूया. दोघे तिथे गेले व बसले. आता बोल. मला हे सगळं असह्य होतंय. पॅनिक झालोय मी, मंदार वैतागून बोलला. अहो काळे, किती पॅनिक होताय तुम्ही? चिल, जस्ट रिलॅक्स. एवढं काही झालं नाही आहे, मिताली एकदम शांत बोलली. हे हेच तुझं जे बोलणं आहे ना, तेच कळत नाही आहे मला. तू मला ओळखत नाहीस का? की आज पहिलीच भेट आहे आपली, सांग? मंदार उखडून बोलला. येस, देअर यू आर काळे. आत्ता बरोबर बोललात तुम्ही. म्हणजे? मी नाही समजलो, मंदार गोंधळून बोलला. काळे, स्पष्ट विचारते हं, मी लग्नाळू मुलींमध्ये कितवी आहे? खरं सांगा, मिताली त्याच्याकडे बघत बोलली.
31वी. हे बोलताना मात्र मंदारचा आवाज हळू आला. असू दे हो, एवढं काही मनाला लावून घेऊ नका. बरं, ठीक आहे. परंतु माझा सिक्स सेन्स सांगतोय की तुम्ही काल किंवा परवा नक्कीच माझा फोटो बघितला असणार, जो तुम्हाला 3 महिन्यांपूर्वी दिला होता. हो की नाही? मंदारकडे हो बोलण्यावाचून पर्यायच नव्हता. हो, तो म्हणाला. ओके. आता माझा परत सिक्स सेन्स सांगतोय की तुम्ही माझा फोटो बघून नक्कीच अचंबित झाला असाल आणि त्याही पुढे जाऊन माझी कुंडली मांडली असेल. जसं की जर माझा फोटो तुम्हाला दिलाय त्या अर्थी तुमचा फोटोही मी बघितला असणारच. थोडक्यात माझी माहिती घेऊन माझं या आधीही स्थळ आलं असणार हेही तुम्ही शोधलं असेल. खरं की खोटं? एखादा डिटेक्टिव्ह जसे प्रश्न विचारतो तसे मिताली त्याला प्रश्न विचारत होती. मंदार फक्त बेशुद्ध पडायचा बाकी होता. इतकं ॲक्युरेट कसं काय ही बोलू शकते? मी काय केले हे हिला कसं माहिती आहे? मंदार सुन्न झाला होता. सांगा ना काळे, खरं की खोटं? तिने पुन्हा विचारले. खरं. हां. आता मी मुद्द्यावर येते. मघापासून तुम्ही हाच विचार करताय की जर ही मिताली आहे तर हिच्या चेहऱ्यावर 12 का वाजलेत? काही बोलत नाही आहे की जराही ओळख दाखवत नाही आहे? कारण आता तुम्ही माझ्यासाठी फक्त एक लग्नाचा मुलगा आहात आणि मी तुमच्या घरी आले एवढंच. ह्यासाठी आपली पहिलीच भेट आहे. मग मी तुमच्याशी मन मोकळी कसं बोलणार? जर घरची मोठी मंडळी समोर असतील तर? मी काय बोलते समजते ना? मिताली त्याला म्हणत होती. आता दुसरा मुद्दा. त्यावेळी बसमध्ये भेटलेली मिताली ती वेगळी होती. तिथे फक्त मैत्री होती. जेवढ्या वेळ एकत्र होतो तोपर्यंत टिकली. वेगळे झाल्यावर संपुष्टात आली. सोपं गणित आहे. पुढचं ऐकून कदाचित तुम्हाला अजून धक्का बसेल, पण ते ऐकावंच लागेल. तुमचं स्थळ पहिल्यांदा आलं ना, तेव्हाच तुम्ही मला पसंत होता. मनापासून आवडलात. आमचा होकार कळवूनही टाकला गुरुजींना. पण 2 दिवसांनी त्यांचा फोन आला की तुमचा नकार आहे. चित्रकार आर्टिस्ट मुलगी नकोय तुम्हाला. तुम्ही म्हणे फोटोही पाहिला नाही, असं तुमच्या आईनीच गुरुजींना सांगितले. नंतर पुन्हा एकदा प्रयत्न करावा, कदाचित फॅमिली बॅकग्राऊंड तुम्हाला आवडेल, म्हणून गुरुजींनीच माहिती जरा ट्विस्ट करून पुन्हा एकदा तुमच्याकडे आमचं स्थळ आणलं. तर वडील नाही, भाऊ नोकरी शोधतोय, अशा सामान्य घरातल्या मुलीशी सोयरीक नको. तुम्ही लगेच नकार कळवलात. गुरुजींना हे आईला सांगताना वाईट वाटले. काळे एकदा नाही तर 2दा नकार आला तुमच्याकडून, अगदी क्षुल्लक कारणासाठी. मग मात्र मी भडकले. मला तुमचा खूप राग आला. मी इंटरनेटवरून तुमची सगळी माहिती मिळवली. तुम्ही कुठल्या कंपनीत कामाला आहात, मुंबईत तुमचं ऑफिस कुठे आहे, घर कुठे आहे, सगळं. त्याही पुढे जाऊन तुमच्या ऑफिसमधल्या एकाशी ओळख केली. मेल की फिमेल ते नाही सांगणार, आणि तुम्ही शोधूही नका. माझं कामानिमित्ताने मुंबईत येणं व्हायचं. त्यामुळे तुम्ही हैदराबादला जाताय हे समजलं. मग मीच परत बापट गुरुजींना माझा फक्त फोटो तुमच्या घरी द्यायला लावला. मला थोडी शंका होती, तुम्ही फोटो लगेच बघणार नाहीत, हैदराबादला जे निघणार होता. आणि झालंही तसंच. नाहीतर बसमध्ये तुम्ही मला ओळखलं असतं. माझा अंदाज खरा ठरला. तुम्ही ज्या बसने जाणार होता त्याच बसचे बुकिंग मीही केले. आठवा, मी बोलली होते मुंबईला मावशीकडे आले. तर तसं काही नव्हतं. खास या बससाठी मी मुंबईला आले. हैदराबादचं एक्झिबिशन खरं तर माझ्या मैत्रिणीचं होतं, पण तिच्या फंक्शनमध्ये तिने नावाजलेली आर्टिस्ट म्हणून माझाही सत्कार घडवून आणला. तुमच्याशी ओळख झाली. संपूर्ण प्रवास एकत्र होतो.
नंतरही भेटलो आणि जसं मी हैदराबाद सोडलं तशी आपली ओळखही संपली. काळे, तुम्ही एक नाही, दोन नाही, तर तब्बल 31 मुली नाकारल्यात. कारण काहीही असो, पण ते क्षुल्लकच असणार खात्री आहे माझी. अहो, तुम्ही तर लग्नसंस्थेसारख्या पवित्र बंधनाचा फार कचराच करून टाकला हो. त्या मुलींसाठी तुमच्या लेखी किंमत शून्य होती. छान खेळ खेळत होता. जर तुम्हाला लग्नच करायचे नाही, तर एवढ्या मुली बघण्याचं नाटक का करावं? तुम्ही नकार एका क्षणात देत असाल, पण तो नकार पचवायला त्यांना, त्या कुटुंबाला किती जड जात असेल. मान्य, पहिलीच मुलगी काही आवडत नाही, असते चॉईस. पण तुम्हाला हे नकाराचं व्यसनच लागलं. जर लग्न करायचं नाही तसं स्पष्ट सांगा ना तुमच्या आईवडिलांना. पण म्हणून दुसऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा हा कोणता प्रकार आहे? इथे मी आज आले ती फक्त माझ्या फॅमिलीसोबत एक अनोळखी मुलगा बघायला, ज्याच्याशी माझा आधी कुठलाच संबंध नव्हता. मग चेहऱ्यावर अनोळखी भाव असणारच ना. असो, मी खूप बोलले. आता काही सांगण्यासारखं राहिलं नाही. आज जाऊया? आम्हाला निघायला हवं. आणि हां, अजून माझा होकार वा नकार आला नाही आहे. ते माझ्या आईने तुम्हाला पसंत केले, पण माझी पसंती बाकी आहे. तर ती मी घरी पुण्याला गेल्यावर कळवेन. चला, आज जाऊया. मिताली कसलंही टेन्शन न घेता सामान्य चेहऱ्याने बोलली व सरळ उठून चालू लागली. आयुष्यातल्या एका भयंकर काळोख्या वळणावर आपण उभे आहोत आणि पुढे फक्त गडद अंधकार आहे. तसा मंदार बसल्या जागी थिजून चाचपडत राहिला. क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथेचा भाग खूप छोटा वाटतोय असं वाचकांना वाटतंय, पण ही कथाच कमी भागांची आहे म्हणून सिंगल पार्ट टाकते. कथेला आपलं प्रेम मिळावं ही अपेक्षा. कथा लिखित व आवाज प्राची सुळे. मनपूर्वक धन्यवाद.